बातमी डोंबिवलीतून। डोंबिवलीमध्ये ढोल ताशाच्या गजरात मराठी नववर्षाचं स्वागत करण्यात आलंय। दरम्यान डोंबिवलीतील या शोभायात्रेत अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली आहे। ढोल ताशांचा गजर, लेझिम पथक आणि त्यासोबत पारंपरिक पेहरावात तरुण वर्ग सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। गुढीपाडव्यानिमित्ताने वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात केलं जात आहे। तर मुंबईतील गिरगावमध्ये देखील पारंपरिक पद्धतीने शोभायात्रा काढण्यात आली। यंदाच्या या शोभायात्रेमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर माय मराठी ही थीम करण्यात आली होती। तर राजकीय मंडळी यांनी देखील गुढीपाडवा अतिशय जल्लोषात साजरा केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या कुटुंबियांसोबत गुढीपाडवा साजरा केलाय। त्यांनी आपल्या आई, पत्नी आणि मुलांसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केलाय। यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। तर माजी कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। क्रिकेटर सचिन तेंडुलकरने देखील गुढी उभारली आहे। यावेळी त्याने सर्व देशवासियांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या। गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा। एकदम नवीन वर्ष चांगलं जाऊन दे। काळजी घ्या। तर पुण्यातील राजगुरुनगर मधील पुस्तक प्रेमी गॅलरीमध्ये महिलांनी पुस्तकांची गुढी उभारली आहे। वाचन संस्कृती सर्वांच्या मनात रुजवण्यासाठी पुस्तकांच्या गुढीच्या माध्यमातून त्यांनी अनोखा संदेश दिला।